स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली विकृतीचा कळस पाहायला मिळतोय। स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली तुम्ही ज्यावेळी लोकांना हसवता त्यावेळी कॉमेडीच्या मर्यादा उल्लंघन करायला नाही पाहिजे। राज्य सरकारच्या माध्यमातून अशा स्टँडअप कॉमेडी शोवरती बंदी घालण्यात येते का ते देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात नेमकं मुंबईमधील तरुणांना काय वाटतं या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली विक्रीचा कळस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सध्या उद्रेक होताना आपल्याला दिसून येत आहे। सध्या मी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी उपस्थित काही तरुण आहेत, त्यांच्याशी विचारपूस करणार आहोत नेमकं ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कॉमेडी ही होत आहे आणि त्या कॉमेडीमध्ये विक्रीचा कळस कशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाते हे त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। दादा, मला सांगा, ज्या पद्धतीने स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये विक्रीचा कळस आहे तो खूप खालच्या पातळीवर जाताना दिसून येत आहे। कॉमेडी म्हणजे काय असं तुम्हाला काय वाटते? हे बघा, माझ्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत जेवढे मी स्टँडअप कॉमेडियन बघितले आहेत किंवा जेवढी कॉमेडी बघितली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही ज्यावेळेस लोकांना हसवताय, बरोबर, जर लोकांना तुम्ही हसवत असाल तर तुम्ही एक सेक्शुअल गोष्टींचा यूज नका करू, जेणेकरून लोकांमध्ये त्या लहान मुलं पण कॉमेडी बघतात, बरोबर। मग ज्यावेळेस लोक अशा गोष्टी बघतात, लहान मुलं ह्या गोष्टी बघतील, त्यावेळेस जनतेमध्ये ह्या जो दृष्टिकोन आहे तो खराब होणार, बरोबर। लोक बघताना त्या गोष्टी चुकीच्या बघणार, लहान मुलं त्या चुकीचा फायदा घेणार, म्हणजे ह्या गोष्टी त्यातून पसरल्या नाही पाहिजे। मला तरी असं वाटतं कॉमेडी हे एक नॉर्मल, एक आपण म्हणतो एक शुद्ध कॉमेडी असायला हवी, ठीक आहे। दादा, तुम्हाला काय वाटतं ज्या पद्धतीने प्रणित मोरे यांनी जो विधान केलं त्यामुळे त्यांनी माफी देखील मागितली, आता प्रणित मोरेचा जो प्रकरण तो थांबला नसला तरीसुद्धा दुसरा आता एक मधुर विरली नावाचा एक व्यक्ती आहे, स्टँडअप कॉमेडी आहे, रेपसारख्या घटनेवरती त्यांनी अत्यंत संवेदनशील घटना त्यांनी उल्लेख केलेला आहे। कसं पाहता स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली ही जी काही सर्व गोष्टी चालू आहे ते कितपत तुम्हाला योग्य वाटते? पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जर काम आहे लोकांना फक्त हसवणं, तर तुम्ही फक्त ते हसवा, तुम्ही लोकांना सजेशन्स नका देऊ। स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली तुम्ही असे म्हणजे सेन्सिटिव्ह टॉपिक्स तरी यांना तरी छेडू नका, जेणेकरून आहे ना म्हणजे जे लोक ऐकते किंवा ज्या लोकांनी या गोष्टींवर सफर केलेलं आहे, तर या गोष्टींना ज्या लोकांनी सफर केलेलं आहे त्या लोकांनी या गोष्टी वाईट नाही वाटल्या पाहिजे ऐकून। आता तुम्ही जे बोलताय ते मुरली, काय नाव त्यांचं ते, ठीक आहे, तर हां, मधून मिरली, तर त्यांचा विषय असा तुम्ही बोलताय की ते रेपच्या याच्यावर वगैरे बोलले किंवा काय त्यांनी ती कॉमेडी केली, तर त्यांनी त्यांची प्रॉपर जी कॉमेडीची लाईन आहे त्यांनी सोडली नाही पाहिजे आणि ह्या गोष्टीनं बोललं नाही पाहिजे। आता ज्या मुली ह्या गोष्टीतून सफर केलेल्या आहे म्हणजे या रेप केसेस वगैरे, त्या मुली जेव्हा आता समजा ठीक आहे त्यांना या गोष्टीतून बाहेर यायचं आहे किंवा काय, मग ते एंटरटेनमेंट बघणार, कॉमेडी बघणार वगैरे वगैरे बाकीच्या गोष्टी बघणार, मग आता त्याचं पण कॉमेडी तर ह्या काही मुलींनी बघितलं असेल ज्यांच्यावर ह्या गोष्टी होऊन गेलेल्या आहे, त्या मुलींच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी कशा आल्या असतील।